एक शिक्षक तथा शिक्षक भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षण संघर्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी जेव्हा आपली अमरावती विभागातील शाळेला भेटी देते, 56 तालुक्यातल्या शाळेला महाविद्यालयाला भेटी दिल्या आणि मला खरी शाळेची परिस्थिती लक्षात आली, मुलींचं गळतीचं प्रमाण लक्षात आलं, त्या ठिकाणी अध्ययनासाठी काय पाहिजे, म्हणजे मुलांना काय मिळू शकते या स्पर्धेच्या युगामध्ये. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांच्या माध्यमातून मी CSR फंडाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा, या शाळेला 56 शाळेला डिजिटल बोर्ड आपण वाटप केलेला आहे. 32 शाळेला सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन सुद्धा वाटप केली आहे. काही ठिकाणी मुलींसाठी पिंक रूमची व्यवस्था केलेली आहे, कारण नरेंद्रजी मोदींनी महिलांवर, लाडक्या बहिणीवर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अतिशय वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी आणल्या आणि म्हणून त्याचा खारीचा वाटा उचलावा म्हणून ही व्यवस्था आपण विद्यार्थिनीसाठी केलेली आहे. या आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तब्बल 42 वर्षांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर पंकजी भोयर साहेब हे करत आहे. कारण राज्यातील उच्च महाविद्यालयामध्ये NEP धोरणानुसार अभ्यासक्रम चालू झालेला आहे. या कौशल्यावर अनेक विद्यार्थी आपली स्वतःची उपजीविका करू शकतात. म्हणून आपण सर्वात पहिले भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आपण खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करू. आदरणीय बावनकुळे साहेब, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आपण आहात आणि त्यामुळे DPDCच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या जेवणनगरच्या शाळेला आपण जिथे KG to 10वी पर्यंतचे शिक्षण विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात, पण त्या ठिकाणी इमारत नव्हती आणि म्हणून अनिल बोंडे साहेबांच्या माध्यमातून आपण या शाळेला 2,60,00,000 रुपये इतका निधी आपण दिला आहे. त्या ठिकाणी स्वतंत्र ग्रंथालय, स्वतंत्र वाचनालय, स्वतंत्र कम्प्युटर लॅब हे सुद्धा होणार आहे. या शाळेमध्ये 517 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या मुख्याध्यापक आदरणीय प्रशांत नालसे सर आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मला अभिमान आहे, मी जेव्हापासून भारतीय जनता पार्टीमध्ये भाजप शिक्षक आघाडीमध्ये काम करते, मी बघितलं की 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं, तेव्हा विरोधात असणारे जे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक होते त्यांनी फक्त शाळा वाटल्या, दुसरं काही केलं नाही. आणि 15 वर्षानंतर कितीतरी आंदोलनं झाले, पण आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2016 मध्ये शाळेला टप्पा अनुदान दिलं. हे इतकं महत्त्वाचं काम केलं की मी बघितलं आहे शिक्षकांच्या घरचा प्रश्न, मी बघितलं आहे त्यांची परिस्थिती. त्यानंतर 2 टप्पे हे माध्यमिकला दिले, म्हणजे माध्यमिकच्या शाळा या 80% अनुदानावर आलेल्या आहे आणि ज्युनियर कॉलेज म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय हे 60% अनुदानावर आलेलं आहे. आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, पंकज भोयर साहेबांचे, बावनकुळे साहेबांचे शतशः आभारी आहे. आणि मला माहीत आहे की पंकजी भोयर साहेब, मी नेहमी तुमच्याकडे येते. या ठिकाणी अंशतः अनुदानित शाळेतले शिक्षक आणि शिक्षिका आहे, त्यांना 100% अनुदान लवकरात लवकर आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना मेडिक्लेम आणि त्यांची कोणती तरी खाती असावी, त्यासाठी म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी हे काम आपल्याला करायचं आहे. मला विश्वास आहे की आपण लवकरात लवकर यांना प्रचलित नियमानुसार आपण अनुदान देणार आहोत. थांबा, विश्वास ठेवा माझ्यावर. अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे. 5ही जिल्ह्यातून शैक्षणिक कामासाठी शिक्षक, बंधू भगिनी आणि संस्था चालक असे सगळेजण येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी
या शिक्षण विभागाचा कारभार लोकाभिमुख आणि समन्वयपूर्ण व्हावा यासाठी शिक्षण विभागाची संपूर्ण कार्यालय एका छताखाली असायला पाहिजे ही संकल्पना माझे मोठे बंधू शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकजी भोयर साहेब यांनी मांडली आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही मागणी तात्काळ या आर्थिक अधिवेशनामध्ये पूर्ण केली। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या विदर्भाचं नावलौकिक करणारे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख या शैक्षणिक संकुल उभारण्याचा संदर्भातील त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा त्या ठिकाणी केली। ही अभिमानाची गोष्ट, हा अभिमानाचा क्षण आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ज्यांनी ही मागणी केली असे पंकजी भोयर साहेब यांचे खूप खूप अभिनंदन करते। जोरदार टाळ्यामध्ये भोयर साहेबांचा आणि यांचा बावनकुळे साहेबांचं अभिनंदन व्हायला पाहिजे। नाश्ता केलाय, जोरदार टाळ्या वाजवायच्या। पहा, मला माहित होतं विरोधकांनी जेव्हा नरेंद्रजी मोदींवर खूप टीका केली संविधानाबद्दल आणि नरेंद्रजी मोदी साहेब फार हुशार आहे, फार तत्ववादी आहे आणि त्यांनी संविधानावर सगळं अवलंबून आहे, आपण त्या मूल्यावर काम करतो आणि म्हणून हर घर संविधान अशी संकल्पना नरेंद्रजी मोदींनी राबवली आणि तीच संकल्पना महाराष्ट्रामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हर घर संविधान हा म्हणजे ही संकल्पना घराघरामध्ये नेली। आणि म्हणून मला असं वाटलं की आपण सुद्धा याचा खारीचा वाटा उचलावा। त्याबद्दल मी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण सुद्धा शाळा जेव्हा भेटी देतो, महाविद्यालयामध्ये भेटी देतो, तर शासन निर्णय सुद्धा आहे की जी मूल्य आपण विद्यार्थ्यांवर रुजवतो ती मूल्य म्हणजे संविधान, भारताची संविधानाची उद्देशिका ती प्रत्येक शाळेमध्ये कार्यालयामध्ये असली पाहिजे। आणि म्हणून मी संकल्प केला येणाऱ्या काळात 8,000 संविधान शाळेमध्ये ते कॉलेजमध्ये लागलं पाहिजे आणि 3,500 च्या वरती आपल्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये संविधान म्हणून भेट दिलं। तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांनी हे आपल्या पद्धतीने आहे, हर स्कूल संविधान ही संकल्पना आपण राबवलेली आहे। साहेब, शाळेची संचमान्यता फार म्हणजे किचकट विषय आहे, मग थोडंसं बोलायचं आहे पण थोडंसं बोलावंच लागते कारण आता नाही बिलकुल मला माहित आहे, मी बस 2 मिनिटं बोलते, जास्त बोलत नाही। तुम्ही संचमान्यता हा खूप मोठा विषय आहे। 2024 शाळा बंद असते, पंकजी काही घेऊन दादा शाळा बंद करतात, ती संचमान्यता रद्द झाली पाहिजे। तिसऱ्या दिवशी पंकज दादांनी 24-25 ची संचमान्यता रद्द केली, 25-26 ची संचमान्यता सुद्धा त्याला सध्या स्थगिती दिलेली आहे। आपले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। दादा, सगळ्यांना सांगायचं आहे की टीईटी हा मोठा मुद्दा आहे। शिक्षक पात्रता परीक्षा, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 ला आलं, केंद्रामध्ये आला आणि राज्यामध्ये 2013 ला त्याची अंमलबजावणी झाली। पण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय काढला त्याचा मी अवमान करणार नाही, मी माफी मागते सर्वोच्च न्यायालयाला। परंतु दादा, पूर्वलक्षी प्रभावाने ज्या शिक्षकांनी 22 वर्ष नोकरी केली, ज्या शिक्षकाच्या हातून डॉक्टर, इंजिनियर, जिल्हाधिकारी, मोठे मोठे अधिकारी, शास्त्रज्ञ आपणही घडून गेले, त्या शिक्षकांना जर आपण 22 वर्षानंतर म्हणतो की शिक्षक पात्र आहे की नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे। म्हणून आपण शिक्षक पात्रता परीक्षा, काल राजपत्र निघाला दादा, राज्यसभेमध्ये हा विषय गेला, थोडंसं काहीच नाही 5 मिनिट बोलू ना, हो काही नाही, थांबा आता बोलू द्या। राज्यसभेमध्ये हा विषय आला टीईटीचा, त्यामध्ये सुद्धा असा निर्णय झाला राज्यसभेमध्ये की जे शिक्षक पहिले लागलेले आहे 2013च्या आधी आणि त्या शिक्षकांना टीईटी देणं अनिवार्य नाही। परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहे, पंकज भाऊ, जे अधिकारी आहे ना
त्या अधिकाऱ्यांनी असं पत्र काढलं की पदोन्नती पाहिजे असेल तरी टीईटी पाहिजे, त्या अधिकाऱ्यांनी पत्र काढलं वरिष्ठ वेतन श्रेणी पाहिजे असेल, निवड श्रेणी पाहिजे असेल तर टीईटी पाहिजे, परंतु सुप्रीम कोर्टाने 2 वर्षाचा कालावधी टीईटी पास होण्यासाठी दिला. अधिकाऱ्यांना सरळ करावं लागेल, आवश्यक आहे. साहेब काही नाही, थोडंसंच घेते, बोलाच लागते मला. जनता, आता साहेब सांगणार आहे, जनता दरबार घेऊ. एक महत्वाचा विषय आहे पेन्शन. मी बोलणार नाही, एवढं बोलू द्या. पेन्शन, मला पेन्शनवाली बाई म्हणतात. खरोखर 7-7 दिवस आमरण उपोषण केलं. साहेब आता तुम्ही बोलाल तर मी बोलणार नाही. 2000 तुम्हाला सांगते, 2005 नंतर जे नियुक्त झालेले सर्व शिक्षक आहे त्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली नाही. खरोखर हे दुःख आहे, कारण मी DCPS मध्ये आहे, मी NPS मध्ये, मला पेन्शन नाही. मी रिटायर्ड झाल्यावर पेन्शन लागणार नाही, मला माहीत आहे. परंतु शिक्षण विभागामध्ये एक असा अन्याय झालाय, 2005 पूर्वीचे नियुक्त शिक्षक आहे, हो ते करून द्या ना साहेब, नक्की जोरदार टाळ्या वाजवा. परंतु साहेब एक विषय या ठिकाणी मला सांगायचा आहे की साहेब, आपल्या सरकारने 2 फेब्रुवारी 2024ला शासन निर्णय काढला की जे शासकीय कर्मचारी आहे, जे जिल्हा परिषदचे शासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जे आदिवासी डिपार्टमेंटमध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये आहे, शासकीय समाज कल्याणच्या आश्रमशाळे, त्यांना सगळ्यांना ज्यांची अधिसूचना 2005 पूर्वीची आहे, ज्यांची जाहिरात 2005 पूर्वीची आहे, त्यांची नियुक्ती 2005 नंतरची आहे, त्यांना जुनी पेन्शन देण्याबाबत आपल्या शासनाने निर्णय काढला. परंतु आपल्या अमरावतीमध्ये जे आदिवासी विभागाचं डिपार्टमेंट आहे, अपर आयुक्त डिपार्टमेंट, त्या ठिकाणी या ठिकाणी 300 असे शिक्षक आहे की त्यांना जुनी पेन्शन योजना लागली नाही. कोणाची चुकी आहे साहेब? मी 2 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करते, पण इथल्या अपर आयुक्तांनी 2023 मध्ये ते जे जतन करायचे डॉक्युमेंट, मूळ डॉक्युमेंट आहे ते कायमस्वरूपी जतन करायला पाहिजे, त्यांनी जतन केले नाही आणि त्यांनी ते सगळे रद्दीत विकून टाकले. पण साहेब याची चौकशी तुम्ही लावा, कारण असे अनेक अधिकारी आहे जे आमच्या शिक्षकाचं नुकसान करतात. मी तुम्हाला म्हणणार नाही, मला माहित आहे सगळं काम भारतीय जनता पार्टी सरकार करणार आहे, कारण 100% अनुदान देणार आहे 2005 पूर्वीचे, 5 नंतरचे सगळ्यांना. कारण बघा, ग्रॅज्युएटी सुद्धा 14 लाख मिळत होती, आता ग्रॅज्युएटी मध्ये 20 लाखाची वाढ फक्त भारतीय जनता पार्टीने केली आहे. मी तुम्हाला सांगते साहेब, मला माहित आहे BLOचा प्रश्न इतके त्रस्त आहे, BLOही करावं लागते, जनगणनाही करावं लागते. शाळेमध्ये कसं लक्ष देणार वारे गुरुजी, सांगा बरं. खरंच वाईट आहे, म्हणजे लक्ष द्यावं वाटते, शिकवावं वाटते, पण शिकवू शकत नाही. म्हणून BLO किंवा शिक्षण बाह्य कामं, जे काही शाळेच्या बाहेरचे कामं असेल ते कंप्लीट बंद करावी, असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटते. मी खूप विषय आहे, खूप विषय बोलावं वाटते, पण खरंच बावनकुळे साहेब, आपण या ठिकाणी आलात, बहिणीचं ऐकून घेतलं, तुम्ही आला, मला खूप आनंद झाला. कारण मी सगळ्यांना तुमच्याबद्दल सांगते, नेता असावा तर बावनकुळे साहेबांचा सारखा नेता असावा, तर पंकज भोयर साहेबांसारखा. त्याच्यामुळे त्यांचा जास्त वेळ घेणार नाही, आपण सगळेजण आलात, बावनकुळे साहेब आले, पंकज भोयर साहेब आले, नक्की हे सगळे प्रश्न मिटणार आहे हा विश्वास आहे. माझ्या प्रास्ताविकाला मी विराम करते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.